हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक असं असणार आहे की डिलिव्हरी जर्नीवर. तर डिलिव्हरी होताना म्हणजे माझं डिलिव्हरी कसं झालं, नॉर्मल की सी सेक्शन, आणि डिलिव्हरी होताना मला काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम फेस करावे लागले, आणि तुम्ही पण त्याच्यासोबत रिलेट करू शकता का? आणि जर तुमचं पण डिलिव्हरी होणार असेल तर तुम्ही काय काळजी घ्याल, आणि जे चुका मी केले ते चुका तुम्ही पण करू नये. तर ह्याच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मग चला स्टार्ट करूया. तर मग माझी डिलिव्हरी झाली होती 21 जूनला 2024मध्ये. तर ज्या दिवशी डिलिव्हरी होणार होती म्हणजे त्याच दिवशी ह्यांचं पण ट्रान्सफरचं काम झालेलंच 20 तारखेला, आणि 21 तारखेला ह्यांची जॉईनिंग होती कानपूरला. तर जसं की आम्ही मुंबईमध्ये राहत होतो, तर मुंबईवरून ह्यांचं ट्रान्सफर झालं कानपूरला 21 तारखेलाच. आणि सकाळी हे तिकडून निघाले मुंबईवरून ते कानपूरला जाण्यासाठी, आणि सकाळची ह्यांची ट्रेन होती. तर मग ट्रेनमध्ये बसून वगैरे हे निघाले होते, आणि त्याच दिवशी सकाळी मला कळा वगैरे यायला स्टार्ट झाल्या. आणि कळा येतात म्हणजे काय होतं नेमकं, तर तेव्हा आपल्याला रक्त म्हणजे आपलं ब्लिडिंग होणं स्टार्ट होतं. तसंच व्हाईट लिक्विड पण यायला स्टार्ट होते, जे की व्हाईट लिक्विड एकदम स्टिकी असतं, शॅम्पू टाईप तशामध्येच असतं. तर ते दोन्ही आपल्याला म्हणजे यायला सुरुवात होतात, आणि ते आलं की समजून जायचं की आपलं डिलिव्हरी होणार आहे. आता कधी होऊ शकतं, त्याच दिवशी होऊ शकतं, नाहीतर थोड्या वेळाने होऊ शकतं. तर नेमकं होऊ शकतं कारण आपलं पूर्ण जे जागा असतं तर ते ओपन झालेलं असतं, तर त्याच्यामुळे बाळ पण खाली खाली सरकत आलेलं असतं. आणि ते कळा येतात म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्याला पूर्ण कमरेमध्ये एकदम पोटातून कमरेमध्ये कळा यायला स्टार्ट होतात. ते असं शब्दामध्ये नाही सांगू शकत. तर ते असं मध्येच येतं, तेव्हा येताना तर खूप त्रास होता, आणि नंतर थोडं 1-2 मिनटं शांत, तेव्हा काही नाही वाटत. मग परत ये चालू झालं की मग तेव्हा त्रास होतं. तर असं आहे. तर ते आता मी किती पण एक्सप्लेन करू दे, ते असं नाही समजू शकत. जेव्हा आपल्यावर होतं तेव्हाच ते आपण फील करू शकतो तसं. तर मग ठीक आहे, असू दे. तर मग सकाळीच हे ट्रेनमध्ये बसले होते तेव्हा, आणि मग ह्यांना इकडे यायचं होतं, आणि मग मला कळा पण स्टार्ट झाल्या. तर मग सकाळी आम्ही म्हणजे म्हटलं वेट करू की अजून त्रास असंच फॉल्स कळा आहेत का ट्रू कळा आहेत ते काही कळत नव्हतं. म्हटलं थोडा वेळ वेट करू. नंतर मग थोडं जास्तच त्रास व्हायला लागला. मग त्याच्यामुळे आम्ही म्हणजे माझं डिलिव्हरी कसं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये झालं, मग तिथेच सगळं चेकअप वगैरे चालू होतं. तर मग तिकडे गेलो आम्ही परत चेकअपला, आणि तिकडे काय असं खालून चेक नाही वगैरे केले. ते म्हटले की तुला अजून वेळ आहे, कारण मला डिलिव्हरीची डेट दिली ती 26 तारीख. तर मग तुला अजून वेळ आहे, म्हणजे एवढ्या लवकर नाही होणार, तर तू परत जा असं म्हणून म्हटले त्यांनी. बाकी जसं आपलं बाळ वगैरे कसं पोटातून मशीनने किंवा हात वगैरे टाकून ते चेक करतात तसं नाही केले. तर मग ते ट्रूली म्हटले की तुम्ही जावा. तर मग आम्ही परत आलो. आम्हाला वाटलं की अजून वेळ आहे, जाऊ दे म्हणून. तर मग घरी आल्यावर मग थोडा वेळ बसले वगैरे, नंतर जेवण वगैरे करायला घेतलं. तर मग आता चिन्नू झोपला होता म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केले, पण तो उठला लगेच. तर मग आता चिन्नूसोबत कंटिन्यू करूया, तो पण ऐकेल. हां, तर मग नंतर घरी वगैरे येऊन जेवायला वगैरे बसले. तर मग जेवणच जात नव्हतं, इतकं त्रास होत होतं, इतकं कळा येत होते की मग म्हटलं आता हॉस्पिटलला जायलाच पाहिजे. तर घराकडच्या हॉस्पिटलमध्ये मग हे घेऊन घेतले, जसं की मी सासरे होते. मग तिकडे घराकडच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. ती पण म्हणजे मॅडम चांगली होती, डिलिव्हरी वगैरे सगळं करत होती, आणि मला इतकं नाही माहिती त्यांच्याबद्दल. तर तिकडे गेलो, आणि मग ती चेक वगैरे केली, जसं की म्हणजे खाली हात वगैरे टाकून की पिशवीचं तोंड उघडलं आहे का नाही ते चेक करायला. तर मग ती चेक केली, आणि म्हटली की तुझं पूर्ण ओपन झालेलं आहे, डिलिव्हरी कधी पण होऊ शकतं, 1 तासात वगैरे होईल, तर तुम्ही लगेच जावा. तर मग मम्मी पण यायचीच होती अजून, मम्मी सोलापूरमध्ये होती. तर दुपारी फोन केला आम्ही की असं असं त्रास होत आहे. मग तेव्हा निघाली मम्मी सोलापूरवरून, आणि पोचली 7-8 वाजता. मग घरी यायला आली. नंतर मग आम्ही ते मॅडमकडून चेक केलो. म्हटलं आता घरी नाही जायचं, डायरेक्ट तिकडूनच हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण, जे की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये. मग तिकडून निघालो आम्ही, डायरेक्ट रिक्षा वगैरे केलं, आणि मग हॉस्पिटलला जायला निघालो. आणि मग नंतर मम्मी पण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये झाली तिकडेच. तर मग तिकडे गेलो, आणि तिकडे गेल्यावर त्याने चेक वगैरे केले, आणि
इमर्जन्सी रूममध्येच गेलो डायरेक्ट दाखवायला. तर ते म्हटले की नाही तुम्ही इकडे डायरेक्ट कसं का आलं, तुम्हाला कोणी पाठवलं तर तिकडे जाऊन चेक करा. तर म्हटलं आम्ही तिकडे नाही कोण बघितलं, आम्हाला रिटर्न पाठवले घरी. तर मग तो परत एकदा घेऊन गेला आतमध्ये आणि चेक केला. तर तो म्हटला तुम्हाला असं कसं का बरं पाठवले. तर मग त्यांनी लगेच ॲडमिट वगैरे करून घेतला आणि मग तो बघत होता की त्यांचं डिलिव्हरीला किती वेळ आहे. तो पण म्हटला की होऊन जाईल आता लगेच 1-1.5 तासात डिलिव्हरी. तर मग ते ॲडमिट वगैरे केले आणि मला म्हणजे कमरेतून त्रास होत होता पण पोटात काही दुखत नव्हतं आणि कॉन्ट्रॅक्शन पण काय होत नव्हतं. तर त्याच्यामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी म्हणजे इंजेक्शन नाही दिलं तर ते सलाईनमध्ये म्हणतो ना आपण, तर त्याच्यात थोडंसं कॉन्ट्रॅक्शनचं इंजेक्शन वगैरे टाकलं असेल तर मग ते लावून दिलं आणि मग बाळाच्या हार्टबीटसाठी मशीन ठेवलं पोटावर. तर मग ते असं सर्व चालू होतं पण मला कळा येत होत्या पण कमरेमध्ये दुखत होतं. तर डॉक्टर म्हणत होते पोटातून कळा दे, पोटातून कळा दे, पोटावर प्रेशर दे. तर मग असं आपले दोन्ही पाय वर ठेवतात आणि मग प्रेशर दे करत आपल्या पोटावर आपण एकदम जोरात प्रेशर द्यायला पाहिजे. आणि मग मला ते समजतच नव्हतं कारण आपलं फर्स्ट टाईम असतं, आपल्याला काही आयडिया नाही आहेत. तर मग म्हटलं माझ्या ह्याच्याने नाही होत, मी किती ट्राय करते, होत नाही. तर ते डॉक्टर पण छान होते. तर मग त्यांनी पण छान सपोर्ट केला, छान समजून पण घेतला आणि 2 वेळा मम्मीला पण आतमध्ये येऊ दिलं. तर मम्मी पण सांगत होती की एकदाच म्हणजे प्रेशर देऊन दे, जास्त जोरात कळा दे तर मग जास्त त्रास नाही होणार तुला. तर मग असं म्हणत होती पण आपल्याला काही माहीत नसतं तर मग आपण ट्राय करतो पण होत नाही. तरी पण ट्राय करून नंतर ना ते झालं एकदाचं आणि रात्रीच्या 11:15 वाजता मग आला चिन्नू बाहेर आणि त्या दिवशी वटपौर्णिमा होतं. तर खूप मस्त वेळ दिवस पण एकदम छान होता आणि सगळे खुश पण होते. तर मग जेव्हा डिलिव्हरी होणार होतं ना तेव्हा मग मी एकच स्प्रे केलेली की म्हणजे असं चांगलं होऊ दे वगैरे. ते तर आपण म्हणतोच पण शेवटची इच्छा म्हणजे असं म्हटलं होतं की ह्यांना जे पाहिजे ते होऊ दे. तर एवढं एक माझं प्रे होतं आणि ते झालं पण कंप्लीट. तर छान वाटलं. आणि मग नंतर तेव्हा टाके वगैरे घातले त्यांनी. आणि हां नॉर्मल डिलिव्हरी म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की टाके वगैरे काही नाही पडत, ते इझिली बाळ बाहेर येऊन जातं. तर असं काहीच नसतं. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण किती त्रास सहन करावं लागतं ते ज्याचं त्यालाच कळतं. तर मग खूप त्रास सहन करावा लागतो. मग त्रास आणि त्याच्यामध्ये टाके पण पडतात. आणि आता अगोदर तरी आपल्या मम्मी त्यांच्या वेळेत 1-2 टाके पडत होते पण आता तर जास्तच पडतात. मला तर जास्तच पडले होते. असं वाटतं की एक 10-12 तरी टाके पडले असेल असं तरी मला वाटतं. आणि मी ते सिस्टरला विचारले पण होते की किती टाके पडले म्हणून. ती म्हणत होती काही नाही 10-12 पडले तसं म्हणत होती. तर मग त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे तेव्हा तरी काय वाटलं नाही कारण बाळ बाहेर आलेलं असतं आपल्याला आणि त्या आनंदामध्ये आपण सगळं दुःख विसरून जातो, आपल्याला काहीच त्रास नाही होत. आणि मग चिन्नूला थोडा वेळ त्यांनी काचत वगैरे ठेवते तोपर्यंत मग माझं टाके वगैरे घातले त्यांनी आणि मग शिफ्ट केले बेड आणि नंतर बाळाला आणून दिले. तर मग तर असं होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केले. मग तेव्हा काय नाही नॉर्मलच पण बसता उठता वगैरे त्रास होतो कारण ते टाके घातलेले असतात आणि आपल्याला पॅड वगैरे पण कॅरी करावं लागतं कारण ब्लिडिंग होत असतं आणि बाळाला फीड पण करायचं असतं. ते मोठं चॅलेंजिंग टास्क असतं. आणि फीडिंगचं जर तुम्हाला म्हणजे कसं काय ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. कारण मी पण किती प्रॉब्लेम्स फेस केले तर तुम्ही पण तसं नाही करावं तर असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, नक्की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. आणि मग नंतर 3ऱ्या दिवशीच मला डिस्चार्ज भेटला आणि मग घरी आलो. पण मेन पार्ट ह्याच्यानंतर सुरू झालं ते म्हणजे की घरी आल्यानंतर तर सगळं चांगलंच होतं. घरी येताना वगैरे म्हणजे कोणी सोबत नव्हतं, मी आणि मम्मी आणि चिन्नू आम्ही तिघंच होतो. आम्ही ओला वगैरे बुक करून घरी आलो. तर मग तेव्हा छान वेलकम वगैरे सगळं झालं. आणि घरी आल्यावर 2ऱ्या दिवशी का 3ऱ्या दिवशी मग चिन्नूचं 5वी होतं. आणि एवढ्या वेळा म्हणजे एवढे 2-3 दिवस झाले टॉयलेटलाच येत नव्हतं मला. तर नंतर ज्या दिवशी चिन्नूचं हे होतं छट्टी होतं त्या दिवशी करायचं होतं. तर त्या दिवशी सकाळी वगैरे काही टॉयलेटला गेले असेल तेव्हा काहीतरी इतकं कुठं बाहेर आलं ते काही समजलंच नाही ते काय होतं.
मग जाऊ दे म्हटलं, इग्नोर केलं. मग नंतर चालू होतं ते टॉयलेटला थोडं प्रेशरमध्ये गेल्यामुळे ना, मग तेव्हा थोडंसं ब्लिडिंग झाला टाईप झाला आणि मग त्याच्यानंतरच मूळव्याधचा त्रास वगैरे असं व्हायला लागलं. म्हणजे बसता पण येत नव्हतं. टाकायचं तर ते त्रास वेगळंच आणि ते पॅड कॅरी करायचं ते त्रास वेगळंच आणि दुसरा त्रास म्हणजे मूळव्याध. म्हणजे जिथून आपण टॉयलेटला जातो तिथं असं म्हणजे मूळव्याधला जसं काहीतरी बाहेर आल्यासारखं होतं, तर ते तसं आलं होतं. त्याच्यामुळे कसंच बसता येत नव्हतं आणि रडू पण येत होतं आणि खूप त्रास पण होत होतं. तर मग नंतर ते दाखवण्यासाठी तसं कसं ते रात्र घालवलं आणि त्याला फीड पण करायचं होतं चिन्नीला. तर आणि दूध पण येतच नव्हतं, काय फीड करावं काय नाही असं. आणि त्याचं पण सारखं रडरड होत होतं, तो पण खूप चिडचिड करत होता दुधासाठी. नंतर मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही जवळच्याच त्याच मॅडमकडे गेलो, जी मॅडमने सांगितलं होतं की तुझं डिलिव्हरी आताच होईल, तू लगेच जा हॉस्पिटलला. मग त्याच मॅडमकडे गेलो आणि त्या मॅडमने चेक केलं टाके वगैरे आणि मागचं टॉयलेटचं पार्ट पण चेक केलं. तर ती म्हटली मूळव्याधसारखं काहीतरी बाहेर आलेलं आहे. तात्पुरतं औषध दिली तिने, पण म्हटली की तुझे टाके पण तुटलेले आहेत, तर तू परत एकदा हॉस्पिटलला जा आणि तिकडे दाखव, तुला परत एकदा टाके घ्यावे लागतील. तर मग आम्ही परत एकदा हॉस्पिटलला गेलो आणि तिकडे चेकअप सगळे त्यांनी चेक वगैरे केले. म्हटले की तुझे टाके तुटलेत, असे कसे काय तुटले म्हणून त्यांनी लगेच मला ॲडमिट वगैरे पण केलं. आणि मग चिन्नू पण तिकडेच राहायला माझ्यासोबत नंतर. आणि मग जेव्हा फर्स्ट टाईम असतं डिलिव्हरी झाल्यानंतर टाके ते तर लगेच होतात, पण जेव्हा आपण परत एकदा ॲडमिट होतो तेव्हा ते खूप सारे टेस्टिंग करतात. आपलं ब्लड टेस्ट, तिथलं पल्स टेस्ट आणि खूप ECG वगैरे खूप काय काय टेस्ट करतात आणि ॲनेस्थेशिया रिपोर्ट वगैरे आणायला सांगितले. तर मग हे करता करता 7-8 दिवस झाले. नंतर मग त्यांनी परत टाके वगैरे केले. खूप लेंदी प्रोसिजर झालं ते. आणि मग नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर पण मग मी 10-12 दिवस तर राहिले असेल हॉस्पिटलमध्ये, की परत एकदा टाके घेऊन. मग परत टाके झाल्यानंतर परत ते सारखं ऑब्झर्वेशन पण करत होते 3-4 दिवस. आणि नंतर त्यांनी काय काय ॲडवाईस दिलं वगैरे, की बाथटबमध्ये बसा आणि छान क्रीम वगैरे लावा, त्या पार्टची पण छान काळजी घ्यावी लागते आपल्याला. तर ते असंच नाही, तर मी पण काळजी घेतले होते, पण ते कसं झालं काही कळालंच नाही. तर असं असतं. आणि आपल्याला टॉयलेट वगैरे काही झालं नाही, बाथरूमला काही त्रास झाला तर आपण लगेच म्हणजे डॉक्टरांना सांगायला पाहिजे. तर तुम्ही असंच लपून ठेवू नका. तर मग मी हे सांगितलं नव्हतं आणि डॉक्टरांनी पण मला काही विचारलं नव्हतं. त्याच्यामुळे हे सर्व इतकं मोठं म्हणजे प्रॉब्लेम फेस करावं लागलं. तुम्ही पण असं करू नका. तुम्ही डॉक्टरांना सांगा काय प्रॉब्लेम असेल, तुम्हाला बाथरूमला येते नाही आहे, टॉयलेटला येते नाही आहेत आणि तुम्हाला बाकी अजून काही त्रास होते, टाके दुखतात का नाही का, ते सर्व सांगा तुम्ही डॉक्टरांना. आणि दुसरं म्हणजे मांडी घालून तर बिलकुल बसू नका. डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचं जेव्हा टाके पडतात ना नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, तेव्हा बिलकुल मांडी घालून बसू नका. तर कारण मांडी घातल्यामुळे टाके तुटू पण शकतात. आणि म्हणजे मी पण बसलेच होते तर त्याच्यामुळे पण झालं असेल का माहीत नाही. आणि तेव्हा तर कोणी सांगितलं नाही. आणि जेव्हा माझ्यावर हे परिस्थिती आलं तेव्हा नंतर डॉक्टरांनी आवर्जून सगळ्यांना सांगायला सुरुवात केलं की तुम्ही मांडी घालून बसू नका आणि म्हणजे सगळं प्रॉपर तूप वगैरे लावत जा, क्रीम वगैरे लावत जावा जखमीच्या जागेवर टाकेवर. तर असं आहे. तर हेच सांगायचं होतं. छान तुमची काळजी घ्या, बाळाची पण काळजी घ्या. आणि बाळाच्या काळजी घ्यायला तर लोक असतातच, पण तुमची काळजी घ्या, तुम्ही स्वतःच घ्यावं लागतं. तर त्याच्यामुळं तुमची काळजी घ्या, तुमच्या टाक्यांची काळजी घ्या. तर टाक्यांची काळजी घेणं तर खूपच महत्त्वाचं आहे, त्याला इग्नोर करू नका. आणि बाळाची पण काळजी घ्या, बाळाला पण छान फीड करा वेळेवर. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन छान वाटली असेल. तर अजून काय तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईन. तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. आता चिन्नूला पण भूक लागले, त्याला मी खाऊ वगैरे घालते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय बाय कर, बाय से बाय. चिन्नू बाय करते बघा, बाय कर, बाय कर, बाय 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 कर, बाय कर, बाय कर मम्मा, बाय. जाऊ दे, चिन्नू आता मोठ नाहीये, मग अशी छान करत होता. तर बाय बाय.